ही गोष्ट आहे ज्यांनी अशक्यालाही शक्य करून दाखवलं. एका लहानशा डोंगराळ गावात एका झोपडीत जिचा जन्म झाला होता ती होती अनन्या. ती जन्मताच ऐकू शकत नव्हती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ही कधीही सामान्य आयुष्य जगू शकणार नाही. शाळेत इतर मुले तिला बहिरी म्हणायचे, पण अनन्याच्या आईने हार मानली नव्हती. तिनं हातात घेतलं इशाऱ्याचं जग आणि अनन्याला शिकवायला सुरुवात केली. संवादाशिवाय संवाद. अनन्या अभ्यासात हुशार होती. पण पण एक दिवस तिने आईला एका कागदावर लिहून दाखवलं, माझं स्वप्न आहे भरगच्च थिएटरमध्ये अभिनय करायचा. हे ऐकून आई सुन्न झाली. जिचं बोलणं ऐकू येत नाही ती अभिनय कसा करणार? पण अनन्या थांबली नाही. तिनं मूकाभिनय शिकायला सुरुवात केली. स्वतःच्या हालचाली, चेहऱ्याच्या हावभावामधून संपूर्ण कथा सांगायला सुरुवात केली. वर्ष उलटली. एक दिवस अनन्याने एका आंतरराष्ट्रीय मूकाभिनय स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा ती जिंकलीही. ती विजेता झाली. तिनं भाषेत संवाद न करता जगभराच्या लोकांना रडवलं, हसवलं आणि भारावून टाकलं. ती ऐकू शकत नव्हती, ती बोलू शकत नव्हती, पण तिच्या आत्मविश्वासाने आणि कलाकौशल्याने संपूर्ण जग तिनं जिंकलं होतं. हो, हीच होती ती अनन्या, जिने अशक्यलाही शक्य करून दाखवलं होतं.